नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघताय ई कप्ते यूट्यूब चॅनल. महत्त्वाची माहिती सोप्या भाषेत. मित्रांनो, काल आपण पाहिलं महाराष्ट्र ग्रामीण पशुधन योजना 2026. आता त्या योजनेमध्ये जे वेगवेगळे 7 घटक होते, त्या घटकातला पहिला घटक काल मी बोलल्याप्रमाणे तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. मित्रांनो, तो कालचा जर का व्हिडिओ तुमच्याकडनं स्किप झाला असेल, तर वरच्या आय बटनला क्लिक करा. तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल, ज्यात सगळीच माहिती मिळेल. आता त्यातला जो पहिला आहे, म्हणजे 5 दुधाळ गायी किंवा म्हशी घेऊन उद्योजकता विकास करणं, ज्याला आपण म्हणतो दुधाळ गाय म्हैसपालन प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकास योजना. आता नेमकं काय आहे यामध्ये, काय डिटेल, कुठले डॉक्युमेंट लागतील, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओतनं समजून घ्यायचे आहेत अगदी सोप्या भाषेत. मित्रांनो, लाभाचं स्वरूप काय आहे? तर लाभार्थ्यांना 5 दुधाळ गाय किंवा म्हैस व 3 वर्षाचा विमा, शेड व साधनसामुग्री यामध्ये दिली जाणार आहे. लाभार्थी कोण असणार आहेत मित्रांनो? तर सर्व प्रवर्गातील अल्पभूधारक, म्हणजे सगळ्या कास्टमधले अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक व महिला बचत गट हे लाभार्थी असणार आहेत मित्रांनो. आता लाभार्थीचा निकष काय, म्हणजे लाभार्थ्यांची निवड कशी होणार आहे? तर सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील लाभार्थी खालील घटकामधून उतरत्या प्राधान्यक्रमाने करण्यात येईल. मित्रांनो, हे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथं ओबीसी घटक नाही आहे आणि ओबीसी घटक सर्वसाधारण प्रवर्गात मोडतो असं दिसतं. मित्रांनो, उतरत्या क्रमाने घेण्यात येईल याचा अर्थ प्राधान्य पहिल्यांदा कोणाला आहे? अत्यल्प भूधारक. आता अत्यल्प भूधारक म्हणजे 1 हेक्टरपर्यंत जो भूधारक आहे तो, म्हणजे ज्याच्याकडे 1 हेक्टरपर्यंत जमीन आहे तो. अल्प भूधारक म्हणजे 1 ते 2 हेक्टरपर्यंत ज्याच्याकडे जमीन आहे तो. आणि मग तिसरा जो आहे वनहक्कधारक, आणि चौथा महिला बचत गटातील लाभार्थी, जे वरचे अ, ब, क मधील आहेत, म्हणजे अत्यल्पभूधारक किंवा अल्पभूधारक किंवा वनहक्कधारक आहेत. अशा लोकांचे जे महिला बचत गटातले सदस्य आहेत त्यांना यामध्ये येता येऊ शकतं. मित्रांनो, वरील घटकामध्ये दिव्यांगासाठी 5% तसंच महिलांना 30% आरक्षण लागू राहील. जे काही टार्गेट येईल त्याच्यातलं 5% दिव्यांगासाठी आणि महिलांसाठी 30% आरक्षण लागू राहणार आहे मित्रांनो. आता हे लाभार्थीचे निकष बघितल्यानंतर आपण बघणार आहोत पात्रता काय, यासाठी ॲप्लिकेशन करायला, अर्ज करायला पात्रता काय. मित्रांनो, प्रत्येक गोष्ट माझ्या व्हिडिओतनं सोप्या भाषेत तुम्हाला मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. 1 एकर स्वतःची किंवा किमान 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टा इतकी जमीन आवश्यक आहे. मित्रांनो, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आपण बघतोय तो म्हणजे 1 एकर स्वतःची किंवा 5 वर्षे नोंदणीकृत भाडेपट्टा इतकी जमीन आवश्यक. मात्र वनहक्कधारकांना सदर अट लागू राहणार नाही, म्हणजे जे वनहक्कधारक आहेत त्यांना ही अट लागू राहणार नाही. मित्रांनो, मुळात मुद्दा असा आहे की 1 एकर स्वतःची किमान 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टा इतकी जमीन आवश्यक आहे, पण त्यात जर तो अत्यल्प भूधारक असेल किंवा अल्पभूधारक असेल तर त्या क्रमानंच त्याचा नंबर लागेल थोडक्यामध्ये. पात्रतेसाठी दुसरी गोष्ट जी आवश्यक आहे ते म्हणजे पशुपालन दुग्ध व्यवसायाचं शासकीय निमशासकीय संस्थेचं प्रशिक्षण. मित्रांनो, हा महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रशिक्षण असणं आवश्यक आहे. आणि प्रशिक्षणचं सर्टिफिकेट कोणाचं लागेल की शासकीय संस्था, गव्हर्नमेंट संस्था नसेल तर निमशासकीय संस्था, जसं की आपल्याकडे मिटकॉन आहे, MCD आहे, अशा संस्था आहेत ज्या निमशासकीयमध्ये गृहीत धरल्या जातात. अशा संस्थेचं प्रशिक्षण. अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र जर नसेल तर अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, म्हणजे अर्ज करत असताना सर्टिफिकेट असेल तर खूपच चांगलं. थोडक्यात आपण सोन्याहून पिवळं म्हणतो. आणि जर नसेल तरी अर्ज करता येईल, मात्र अनुदान घेण्यापूर्वी ते कंप्लीट करणं आवश्यक असेल. मित्रांनो, हे समजा ट्रेनिंग नसेल तर 2 वर्षाचा दुग्ध व्यवसायाचा अनुभव असणं आवश्यक आहे. आणि अनुभवाचं प्रमाणपत्र जे आहे ते मात्र गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांनी दिलेलं आवश्यक आहे, म्हणजे पशुधन अधिकाऱ्यांनी दिलेलं आवश्यक आहे. आता प्रकल्पाची किंमत काल बोलताना मी सांगितलेली आहे, पण आता ह्याचं ज्याला म्हणतो आपण फोड करून आपण बघणार आहोत. एक म्हणजे 5 गाय म्हैस रुपये 5 लाख,
म्हणजे सरळ सरळ आपण बघतो की 1,00,000ला एक गाय किंवा एक म्हैस यांनी गृहीत धरलेली आहे. प्रति गाय व म्हैस रुपये 1,00,000 व विमा आणि त्यावर लागणारा विमा जो आहे, असं दोन्ही मिळून 5,60,180 याचा 60,180 विम्याची रक्कम या प्रकल्पाच्या किमतीत आहे. शेड निर्मितीसाठी 3,00,000 रुपये आणि साधन सामुग्री ज्याच्यामध्ये कडबा कुट्टी आहे, फॉगिंग मशीन आहे, खाद्यपण्याची भांडे आहेत, मिल्किंग मशीन आहे, दूध कॅन, फवारणी यंत्र, सोलार 3 केव्हीचं युनिट व इतर साहित्य सगळं मिळून 2,75,000 रुपये. असं एकूण यांनी जी प्रोजेक्ट कॉस्ट गृहीत धरलेली आहे ती आहे 11,35,180 रुपये. कालच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे की तुम्हाला कितीपर्यंतची प्रोजेक्ट कॉस्ट घेतली जाते, म्हणजे 11,35,180 रुपये. आता अनुदानाचं स्वरूप काय, तर सर्वसाधारण लाभार्थी असेल तर 50%, म्हणजे अनुदान किती मिळणार आहे तर 5,67,590 रुपये. जर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थी असेल तर 75%. मित्रांनो, हा मुद्दा लक्षात ठेवा. फक्त अनुसूचित जाती जमातीतील असेल, ज्याला आपण SC ST म्हणतो, त्यांनाच 75% यामध्ये सबसिडी मिळणार आहे आणि सर्वसाधारण प्रवर्गाला 50% सबसिडी मिळणार आहे. आणि ही जी रक्कम होती मित्रांनो, 75% रक्कम 8,51,385 रुपये होणार आहे. मित्रांनो, अनुदान कशा स्वरूपात मिळणार, तर अनुदान 2 टप्प्यात देय राहील. एकूण अनुदानाच्या 50% इतके पहिल्या टप्प्याचे अनुदान लाभार्थ्यांनी शेड निर्मिती तसेच साधन सामुग्री खरेदी केल्यानंतर देय राहील. मित्रांनो, समजून घ्या की शेड उभा केला आणि जी साधन सामुग्री आहे वर सांगितलेली ती सगळी आणली की 50% सबसिडी आणि उर्वरित दुसऱ्या टप्प्याचं 50% अनुदान जनावरांच्या खरेदीच्या नंतर देण्यात येईल. मित्रांनो, आता आवश्यक कागदपत्र काय, त्यामध्ये अर्ज करण्यासाठी तर पहिलं आहे स्वतःच्या नावे सातबारा उतारा किंवा 5 वर्षाच्या भाडेपट्टा नोंदणीकृत करारनामा. जर आपली जागा नसेल तर भाडेपट्टा करारनामा जो नोंदणीकृत असणं आवश्यक आहे. दुसरं आहे वनहक्क जमीनधारकासाठी सातबारा उतार्यावर इतर अधिकारमध्ये नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अनुसूची जे प्रमाणपत्र. आणि तिसरा मुद्दा आहे पात्रतेमध्ये पशुपालन दुग्ध व्यवसायाचं शासकीय निमशासकीय संस्थेचं प्रशिक्षण प्रमाणपत्र. अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेण्याबाबतचं हमीपत्र किंवा स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचं 2 वर्षाचं अनुभव प्रमाणपत्र किंवा दूध संस्थेस किमान 2 वर्ष दूध विक्री करत असल्याबाबतचं प्रमाणपत्र. म्हणजे बघा, पहिला जो लागतो तो आणि त्याच्याबरोबर पशुपालनचं ट्रेनिंगचं सर्टिफिकेट किंवा अनुभवाचं सर्टिफिकेट किंवा दुग्ध विक्री करत असल्याचं सर्टिफिकेट. यानंतर दिव्यांग असेल तर UDIDचं प्रमाणपत्र, ज्याला युनिक डिसेबिलिटी ID म्हणतात, भारत सरकारतर्फे दिलं जातं 40%च्या वरच्यासाठी. तर हे दिव्यांगाचं प्रमाणपत्र जर दिव्यांगामधून आपण अर्ज करत असू आणि बचत गटाचं म्हणून जर अर्ज करत असू तर बचत गटाचं सदस्य असल्याचं प्रमाणपत्र. मित्रांनो, अटी आणि शर्ती काय आहेत या योजनेमध्ये? अटी आणि शर्ती अशा आहेत की या योजनेमध्ये प्रतिदिन 10 ते 12 लिटर दूध उत्पादन देणाऱ्या HF जर्सी या संकरित गाई किंवा प्रतिदिन 8 ते 10 लिटर दूध उत्पादन देणाऱ्या गीर, सहिवाल, रेड सिंधी, राठी, थार पारकर किंवा प्रतिदिन 5 ते 7 लिटर दूध देण्यात येणाऱ्या स्थानिक प्रजातीच्या गाई म्हशीचं वाटप करण्यात येते. वाटप करायची दुधाळ जनावरे शक्यतो 1 ते 2 महिन्यापूर्वी व्यायलेली दुसऱ्या तिसऱ्या वेतातील असणं आवश्यक आहे. तिसरा मुद्दा आहे अटीमधला, पात्र लाभार्थ्यांनी त्यांची निवड झाल्यानंतर जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन यांनी कळवलेल्या दिनांकापर्यंत म्हणजेच 1 महिन्याच्या कालावधीत लाभार्थ्यांना शेड निर्मिती व साधन सामुग्री खरेदी करावी. आता खूप लोकांचा कालपासून प्रश्न आला की अर्ज कुठं करायचं, तर मित्रांनो, कंट्रोलिंग अथॉरिटी कोण आहे, ते जिल्हा उपायुक्त म्हणजे पशुसंवर्धन या कंट्रोलिंग अथॉरिटी आहेत. तर मित्रांनो, अर्ज ची ऑनलाईन या सगळ्या GR वरनं दिसतं की ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्याची साईटही चालू होईल, त्याचाही व्हिडिओ मी कसा अर्ज करायचा बनवून पाठवेन जेव्हा साईट येईल त्याची. आता सध्या हे समजून घेणं आणि आपण कामाला लागणं आवश्यक आहे. आता मित्रांनो, 1 महिन्याच्या कालावधीत संबंधित लाभार्थ्यांनी
म्हणजे एकदा पशुधन अधिकाऱ्यांनी कळवलं की तुमची निवड झालेली आहे ह्या योजनेसाठी, तर एका महिन्याच्या कालावधीत शेड आणि साधनसामुग्री खरेदी करणं आवश्यक आहे. 1 महिन्याच्या कालावधीत संबंधित लाभार्थ्यांनी त्यांच्या पसंतीनुसार इतर राज्यातून दुधाळ जनावरांची खरेदी करावी. मित्रांनो, ही खरेदी म्हणजे जनावरांची ही दुसऱ्या राज्यातून करणं आवश्यक आहे. जर लाभार्थ्याने उपरोक्तप्रमाणे विहित केलेल्या कालमर्यादेत शेड निर्मिती व साधनसामुग्री खरेदी तसेच जनावरांची खरेदी न केल्यास अशा लाभार्थ्याचे नाव मूळ प्रतीक्षा यादीतील शेवटच्या क्रमांकात ठेवण्यात येऊन पुढील प्रतीक्षाधीन लाभार्थ्यास लाभ देण्यात येईल. याचा अर्थ आहे मित्रांनो, तर मंजुरी तुमची झाली असं कळवल्यानंतर 1 महिन्याच्या आत ही प्रक्रिया पूर्ण नाही केली तर आपलं प्रपोजल बाजूला पडेल आणि आपल्या मागं वेटिंगमध्ये कोण असेल त्याचा नंबर लागेल. आता 5वी अट अशी आहे की शेड निर्मिती व साधनसामुग्री खरेदी तसेच खरेदी केलेल्या दुधाळ जनावरांची किंमत योजनेमध्ये निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा जास्त असल्यास फरकाची रक्कम संबंधित लाभार्थ्याने अदा करायची आहे. बऱ्याच वेळेला आपण मार्केटमध्ये गेलो आणि आपल्याला जी पसंत पडलेली गाय असते ती 1,20,000ला असते, तर वरचे 20,000 रुपये आपणच द्यायचे, ते प्रकल्पामध्ये गृहीत धरला जाणार नाही. त्याच्यानंतर दुधाळ जनावरांच्या खरेदीनंतर त्याच्या वाहतुकीचा संपूर्ण खर्च हा लाभार्थ्याने करायचा आहे. 6वी अट अशी आहे की वाटप करण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरांच्या लाभार्थी व संबंधित जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या संयुक्त नावाने 3 वर्षासाठी विमा उतरवण्यात यावा. योजनेमध्ये वाटप केलेले जनावर मृत पावल्यास अंमलबजावणी अधिकारी यांच्या संमतीने विम्याच्या रकमेतून लाभार्थीस दुसरे दुधाळ जनावर खरेदी करून पुरवण्यात येईल. ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे मित्रांनो. जर का ते जनावर मृत झालं, आपण इन्शुरन्स काढलेलं असतं, त्या लाभार्थीला दुसरं दुधाळ जनावर देण्यात येणार आहे. मित्रांनो, तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी आणि लाभार्थ्यास शेड निर्मिती, साधनसामुग्री तसेच खरेदी, जनावरे खरेदी अहवाल, पावती, छायाचित्र, लाभार्थ्याचे बँकेचे तपशील, विमा हा जिल्हा उपयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायांना सादर करावा लागतो. मित्रांनो, कालपासून आलेल्या फोनमध्ये परत एकदा सांगतो मी, हे सगळं पशुसंवर्धन अधिकारीकडे हे काम चालणार आहे. सदर अहवालानुसार जिल्हा उपायुक्त यांनी DBTद्वारे अनुदान हिस्सा लाभार्थ्याच्या बँक खात्यात अदा करावा. मित्रांनो, म्हणजे कोण आपल्याला DBTद्वारे पैसे देणार आहेत? तर जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय जे आहेत ते देणार आहेत. योजनेअंतर्गत वाटप केलेल्या दुधाळ जनावरांची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी लाभार्थी ज्या पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील आहे त्या संस्थेच्या संस्था प्रमुखाने करणे बंधनकारक आहे. योजनेच्या अटी शर्तीची पूर्तता करून अंमलबजावणी करण्याबाबतचं बंधपत्र लाभार्थ्याकडून घेण्यात येणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, ही सगळी दुग्ध व्यवसायाच्या बाबतीची लागणारे डॉक्युमेंट, कागदपत्र, काय अटी आणि नियम आहेत, हे सगळे तुमच्यासमोर आता मी दाखवलेले, सांगितलेले सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजावं. मित्रांनो, अशाच प्रकारे शेळी पालनाचं आहे, कुक्कुटपालनाचं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. जर तुमची मागणी अशी आली की आम्हाला असं पाहिजे, तर मी त्यावरचे व्हिडिओ आणि अशा प्रकारची सुटसुटीत माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये करून देईन. पण कॉमेंटमध्ये मला ज्या गोष्टीची मागणी आली, म्हणजे जर कॉमेंटमध्ये तुम्ही शेळी लिहिलात तर शेळीच्या खूप लोकांची मागणी असेल तर तसा मी व्हिडिओ बनवेन. कुक्कुटपालनाची मागणी असेल तसा मी व्हिडिओ बनवेन. आता या सगळ्यातनं एक गोष्ट जी दिसती ते म्हणजे आपल्याला सुरुवातीला ह्या सगळ्या पैशाची जुळवाजुळव करावी लागणार आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याच्या पूर्वी म्हणा किंवा त्या प्रोसेसला आता लागावं लागणार आहे. इवन आपण बँकेकडनं सुद्धा ते प्रस्ताव करू शकतो. तर मित्रांनो, जसे जसे पुढचे आदेश येतील त्याचाही व्हिडिओ येईल माझा. पण आत्ता या शेळीपालन, कुक्कुटपालन ही जर तुमची मागणी आली कॉमेंटमध्ये, तर त्या प्रकारचे व्हिडिओ तयार करून त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. मित्रांनो, सुटसुटीत माहिती तुम्हाला आपल्या भाषेत पाहिजे असेल तर एक हप्ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत पोच करा. धन्यवाद मित्रांनो.